आपण पाहत आहात युवाग्राम 24 न्यूज, सडेतोड बातम्या म्हणजे फक्त युवाग्राम न्यूज नेटवर्क। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांची निवड करण्यात आली आहे। केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी सांगलीमध्ये जगन्नाथ ठोकळे यांची निवड जाहीर केली आहे। यावेळी रामदास आठवले यांच्या हस्ते त्यांचा सत्कारही करण्यात आला। तर आपले जगन्नाथ ठोकळे आमचे इथले माजी नगरसेवक आहेत आणि आमचे सन्माननीय विवेक कांबळे हे आमचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष होते, पण छोट्याशा अपघातामध्ये त्यांचं निधन झालं आणि पक्षाचं मोठं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे सध्या भैया कांबळे त्यांचा मुलगा तो जिल्हा युवा अध्यक्ष म्हणून काम करतो आहे। तर या ठिकाणी जगन्नाथ ठोकळे जे आहे यांना महाराष्ट्र कमिटीवर एखादा माणूस सांगली जिल्ह्याचा स्टेटवर असला पाहिजे आणि मी सांगली जिल्ह्यात असूनही एखादा माणूस स्टेटवर नसणं हे काही बरोबर नाही आहे। त्यामुळं जगन्नाथ ठोकळे यांना सेक्रेटरी पदावर रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्र कमिटीवर त्यांना देण्यात येत आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या प्रदेश सरचिटणीस म्हणून आज माझी निवड या ठिकाणी सांगलीमध्ये झालेल्या बैठकीत माननीय नामदार रामदास आठवले साहेब, आमचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय राजाभाऊ सरवदे साहेब, राष्ट्रीय सचिव आदरणीय सुरेश बारशिंग साहेब, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आदरणीय वाघमारे साहेब या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज माझी निवड त्यांनी केली। त्याबद्दल मी त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आहे। भारतीय दलित पॅंथर शाखाध्यक्ष ते प्रदेश सचिव या पद्धतीनं काम करण्याचं जे श्रेय मला या ठिकाणी द्यायचं आहे ते माझ्या सर्व कार्यकर्त्यांना सहकार्याने द्यायचं आहे। त्यांच्यामुळं आज या परावर मी गेलेलो आहे। धन्यवाद। श्वेत भैया आता सध्याला तर जिल्हा अध्यक्ष आहेत युवक आघाडीचे आणि त्यांचं देखील काम या जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीने सुरू आहे आणि भविष्यामध्ये त्यांच्या देखील कामाची चीज करण्याच्या दृष्टिकोनातून आठवले साहेब या ठिकाणी प्रयत्नशील आहेत।